हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजची मॉर्निंग ही मस्त झालेली आहे, मस्त अशी सकाळ आहे. आणि आज मला प्रश्न पडला होता, की मी जेवणासाठी, लंचसाठी काय बनवू? आणि आत्ता मला कळतंय जेव्हा मम्मी नसल्यावर कसं म्हणजे जेवण बनवावं लागतं आणि वेगवेगळ्या गोष्टी अशा लक्षात ठेवून बनवाव्या लागतात. आणि त्यानंतर माझं एक पार्सल आलेलं आहे Flipkartचं. त्यामध्ये मी कढ मागवलेला आहे आणि आता तुम्हाला माहिती आहे गरमी खूप आहे. त्यामुळे हे असं मदर डेअरीचं छास मी मागवलेलं आहे. हे एक पाउच मी दुपारी लंचनंतर पिते. त्यामुळे खूप छान वाटतं आणि डायजेशनही छान होतं. आणि हा असा मारी लाईटचा बिस्किट एक मागवलेला आहे, कारण थोडंसं शुगर यामध्ये कमी असतं त्यामुळे. आणि त्यानंतर मी नेहमीप्रमाणे कुकर लावून घेतलेला आहे. डाळ ही मी बनवलेली नाही आहे, कारण कालचीच लेफ्ट ओव्हर डाळ ही होती, तर तीच मी खाणार होते. आणि आज मी बनवणार आहे दही भेंडी आणि त्यासाठी हे दही मागवलेलं आहे मी. तर यासाठी सर्वात महत्त्वाची प्रोसेस असते ते म्हणजे दही चांगलं फेटून घेणं. कारण दहीमध्ये जर लम्स राहिले आणि दही हे मसाल्यांबरोबर गेल्यानंतर थोडं फाटतं, त्यामुळे मसालेही आपल्याला थोडे समजून घ्यायचे आहेत. समजून म्हणजे जास्त प्रमाणात आपल्याला मसाले टाकायचे नाही आहेत. बेसिक मसाले या दह्यामध्ये मी मिक्स करून घेणार आहे आणि हे दही चांगलं फेटवून घेणार आहे. म्हणजे यामध्ये लम्स नाही होणार. ते जेव्हा आपण फोडणीला देऊ तेव्हा त्याच्या गुठळ्या नाही होणार आणि असं फाटल्यासारखं नाही होणार. त्यामुळे हे असं मस्त फेटून घेतलेलं आहे दही. आणि तुम्ही आधी बघितलंच असेल, भेंडी ही मी चिरून घेतली होती. लसूण हा फाईन चॉप करून घेतलेला आहे. एकदम फाईन असा नाही आहे, पण नॉर्मल फाईन चॉप आहे. आणि हे बेसन आणि पाण्याचा घोळ आपण त्यात टाकणार आहोत, त्यामुळे मस्त असा घट्टपणा येणार आहे आपल्या भाजीला. आता बेसन आणि पाणी हे आपल्याला घोळून घ्यायचं आहे, चांगलं घोटून घ्यायचं आहे, कारण यामध्येही लम्स राहता कामा नये, नाहीतर ते बेसन असं पूर्ण लागून जातं त्याला. ही सगळी बेसिक अशी तयारी मी करून घेतलेली आहे. आणि कढई ठेवलेली आहे, तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये भरपूर असा लसूण मी टाकून घेणार आहे. आणि त्यामध्ये आता टाकणार आहे ही चिरलेली भेंडी, कारण ही भेंडी आपण लसणीमध्ये चांगलं परतून घेणार आहोत. म्हणजे या लसणाचा त्याला मस्त असा स्मेल येतो, त्यामुळे हे चांगलं परतवून आपण घेणार आहोत. आणि त्यानंतर यामध्ये हे घोटलेलं बेसन होतं, जे आपण घोटून घेतलं होतं, त्याची जी स्लरी आहे ती आपण यामध्ये टाकणार आहोत. आणि हे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे हे बेसन असं पूर्ण त्याला लागलेलं होतं. पुन्हा एकदा तेल गरम केलेलं आहे. आता आपण फोडणीसाठी इकडे फक्त कांदा वापरणार आहोत. यामध्ये जिरं वगैरे तुम्ही टाकू शकता, पण जिरं पर्सनली मला एकदम जास्त आवडत नाही, त्यामुळे मी जिरं स्किप केलेलं आहे. आणि त्यानंतर हा नेहमीचा घरगुती मसाला मी टाकलेला आहे. आणि मस्त असा हा मसाला मी यामध्ये परतवून घेणार आहे कांद्याबरोबर. आणि हे बघू शकता, असं मस्त असं परतवून झालेलं आहे, कांदा आपला मऊ झालेला आहे. आता या मोमेंटला आपल्याला यामध्ये टाकायचं आहे हे दह्याचं, जे आपण मगाशी बनवलं होतं स्लरी टाईप, ती यामध्ये टाकायची आहे. आणि तुम्ही बघू शकता मस्त असं वाटणाचं ते तयार झालेलं आहे. आणि ही मस्त अशी झणझणीत ग्रेव्ही तयार झालेली आहे. त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत भेंडी, जी मगाशी बेसनामध्ये आपण परतवून घेतली होती. ती भेंडी आपण यामध्ये मस्त मिक्स करणार आहोत. आणि बघू शकता किती स्लरी छान झालेली आहे. आणि ही ग्रेव्ही चपातीबरोबर किंवा साध्या भाताबरोबरही तुम्ही मस्त अशी खाऊ शकता. खूप छान लागते. आणि भेंडी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे 10 मिनटं किंवा 5 मिनटं जरी तुम्ही वाफ काढली तरी भेंडी शिजून जाते. त्यानंतर जे कपडे मी धुतलेले होते ते वाळत घातलेले आहेत. आज जरा जास्तीचेच कपडे होते, कारण काल मी कपडे धुतले नव्हते, त्यामुळे हे सर्व धुवून असे वाळत घातलेले आहेत. घर स्वच्छ करून घेतलेलं आहे, किचन स्वच्छ करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मस्त जेवणानंतर मी माझं ताक एन्जॉय केलेलं आहे. सो असा होता आजचा माझा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. थँक यू फॉर वॉचिंग. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.